लोक तुमच्यावर टीका करत होते. पण आता भाजपचे जवळपास बऱ्यापैकी नेते तुमच्यावर आता टीका करायला लागले आणि ती उघडपणे टीका होत आहे. काय म्हणजे त्याचं कारण काय असावं, काय वाटतं? बिथरले डोके कामातून गेले डोके कामातून गेले त्यांना काहीच कळणार याला रोखाव कसं यांनी गोरगरिबाला न्याय द्यायचं ठरवलंय, गोरगरीब मोठा करायचा ठरवलाय, बिघडून गेले. त्यांना असं बिचारल्यासारखं काय करावं काहीच कळालं. ते शेपटा ज्यावेळी डोक्यात झाल्यासारखे नाही, ते किडे होते तसं झालंय. त्यांना काय करावंच कळाय नाही. ते आता ते बिथरले. आता काय असतं शेवटी त्यांना माहित नाही. पिसाळ्या कुत्र्याला एखादं पिसळलेलं कुत्रा असल्यावर त्याला कसं रोखते हे त्यांना माहिती कळलं त्यांना. आणि आम्ही बाव देत नाही त्यांना. आम्ही तेव्हाच ओळखेल यांचं ज्ञान कुठपर्यंत, यांची बुद्धी कुठपर्यंत आहे. हे किती नुसतं म्हणतो आपण राजकारणी मोठ्या गाडीत बसतो, उगाच कपडे घालतो, लांब लांब जगे घालतो ते. ते आमच्या लक्षात आलं आता यांना किती ज्ञान आहे, कोणत्या टोकाला चालले तर कसलं बोलते, यांची लायकी काय, किती प्रतिष्ठा आहे यांची, किती उच्च दर्जाची हे आधी वाटत होतं. पण ते आता काय ते लक्षात आलं, हे चिचोरे चाळे करायला लागले, त्याचे चिल्लर चाळे. ते लक्षात आलं की पूर्ण हपकाल्या. शेवटी मराठ्यांपुढं तुम्ही जर शांत नाही बसले तर मराठ्यांना तुम्ही असं डिवचत जर राहिले, गोरगरीब मराठ्यांसाठी मी लढतोय आणि तुम्ही मला उघडं पाडायचा अडवायचा प्रयत्न करायला लागले, तर तुम्ही राजकीय करिअर, तुम्ही राजकीय तुमच्या जीवनातून 100% मराठा तुम्हाला संपवणार. आज प्रत्येकाला वाटतं असं काय करता, ग्रामीण भागातला मराठा असू द्या, शेतकरी असू द्या, त्याला वाटतं माझ्या लेकराचं कल्याण. गावखेड्यात व्यवसाय करणारे छोटे छोटे त्यांना वाटतं आमचे लेकरं मोठे व्हावेत. आमचे टपरे चालायला लागलेत पोर. मी शिरेच सांगतो तुम्हाला, टपऱ्या चालून पोटं भरायला लागले, रिक्षा चालून आमचे पोरं पोटं भरायला लागले, लोकांचे ट्रॅक्टरने नांगरटी करून पोटं भरायला लागले. त्यांनाही वाटतं, त्या ड्रायव्हरला वाटतं, जीपवर किन्नर राहणाऱ्या ड्रायव्हर राहणाऱ्या माणसाला वाटतं माझं लेकरं मोठं व्हावं. ट्रकवर ड्रायव्हर आहेत आमचे, ट्रकवर किन्नर म्हणून सुद्धा काम करते, त्यांनाही वाटतं. कंपन्यामध्ये सफाई कामगार म्हणून आमचे पोरं काम करायला लागले, कंपन्यामध्ये छोट्या छोट्या नोकरीत काम करायला लागले, लेबर म्हणून काम करायला लागले. त्या पोरांनाही वाटतं, त्या माणसालाही वाटतं आपण आयुष्यभर आता इतकं लढायचंय तर आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, आपण किती दिवस आता कष्ट करायचे. भाजीपाला विकणारे लोक आहेत शहरात आमचे, शहर आहे खूप अडचणीत हालाकीचे दिवस काढून काढून पोरं शिकवलेत, नोकऱ्याला लागत त्यांनाही स्वप्न आहे. आता शहरी भागाचा विषय जर घेतला, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आयुष्यभर कंपन्यात कामं करतात, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाली करतात आमचे मराठा समाजाचे. बस गाड्यात असतील, कशातही असतील, छोटे छोटे रिक्षे चालवतील, काही व्यवसाय टाकतील, कुणी छोटंसं हॉटेल टाकन, कुणी किराणा दुकान टाकतंय, कुणी रस्त्यावरती वडापावाचा गाडा लावतंय. त्यांना सगळ्यांना असे आहे ना, आमचे सुद्धा लेकरं मोठे झाले पाहिजे. आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन किती दिवस आता काबाड कष्ट करायचे, आमचंही लेकरं अधिकारी झालं पाहिजे, तेही शिकलं पाहिजे, तेही स्वप्न बघते. त्यामुळं शहरापासूनचा मराठा सुद्धा खवाळा आहे. तर ग्रामीण भागापर्यंत सगळा मराठा खवाळा की राजकारणी लोक आपला फायदा घ्यायलेत. आणि मी समाजासाठी, त्या गोरगरिबांसाठी काम करतो, हे लोक मला टार्गेट करायला लागले. सत्तेत असून सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात, काही धरायच्या असतात, हे लावून धरतात. याच्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांचा, शहरातल्या मराठ्यासह खेड्यातल्या मराठ्यात प्रचंड रोष. मराठी सुद्धा आता त्यांना जशाल तसं उत्तर द्यायला लागले, जागच्या जाग्यावर. तर प्रामुख्याने तुमच्यावर जी टीका केली जाते भाजपकडून, सगळ्यांच्या मध्ये एक महत्वाची आरोप आहे की तुम्ही शरद पवारांची माणसं. काय ते मी म्हणलं ते पागल झाले. काही दिवसांनी त्यांचं लयच अवघड व्हायचं आमचा दिसतोय. लयच कोणत्या डॉक्टरांनी नीट होते नाही, इतके भयान झाले. कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही. चांगली गोष्ट मी म्हणतो, मला आता काहीच वाटत नाही त्याचं. मी माझं ते क्लिअर केले सध्या. मी तुम्हाला परवाच सांगितलं, तिसरा दिवस आहे, सांगितलं मी आता 7-8 दिवस त्यांना काय बोलणारच नाही. माझं जे ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळवून द्यायचं नसता, आपलं पुरा फोकस मिशन 2024 धिंगाणाच सगळे पाडापाडी करून टाकायची. जाऊ दे, 7-8 दिवसांनी बघतो कोण कोण. मग असे धुतोना नाही ग बसल्यावर बोललेत नाही पाहिजे. बरं, देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत, की मराठा समाजाला सगळे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही. तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे? मला याच्या पलीकडे मी मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी, मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. तर त्यावेळेस ते
मला क्लिप ऐकू घातली काल काल बहुतेक कालच, हे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतायत तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी. सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, ती क्लिप मी ऐकलं स्वतः. हे त्यांनी स्पष्ट भूमिका करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय, हे मी ऐकलं, मी स्वतः ऐकलं. जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे 3 नाव घेतले यांनी क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा. कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही, मी लोकांवरही करत नाही. जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे. आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. कोणाची वाट बघायची गरज नाही, कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही. मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच. हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसते, काही गरज नाही. तुम्ही एकदा विचारलं, नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका, तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे. लोटालाटी नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर. ते मनाना म्हणून आम्ही द्यायला, मग ते नाही म्हणले मग आमचं वाटोळ करता काय? ते समजा नाही म्हणले मग काय, आता तुम्ही वाटोळ करता का आमचं? तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे. पाटील, थोडं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, क्लिअर करा. फार मोठं स्टेटमेंट आहे. फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायची तुमची भूमिका आहे, हे खरं आहे? मी ऐकलं म्हणतो ना, मी ऐकलं म्हणून. काय म्हणाले? त्यावेळेस ते 2 व्हिडिओ होते त्याच्यात, तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय. तर शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्याच्यात. आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय. तुमचं म्हणणं काय, द्यायचंय की नाही? मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्यायचं. आणि जर ते म्हणत नसते तर वाट बघू. या मताची मराठी, कोणाची वाट बघायची गरज नाही. ते म्हणले तर द्यायचं, नाही म्हणले तर नाही द्यायचं. त्या भूमिकेवर सरकारने राहायचं नाही. आपण आपलं ठरवायचं, चल आम्हाला द्यायचं. तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही देणार. तुमचं रूप बदलून देईल. पाटील, या तिन्ही पक्षाला पहिले फायदा झालेला आहे लोकसभेला. शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील, मग तरी सुद्धा तो भूमिका घेताना दिसत नाहीत. मग त्यांच्या विरुद्ध कसा आपला लढा राहील? नाही नाही, आता ते 29 तारखेला ठरवणार आपण. परंतु भूमिका काय असते माहितीये का, की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे, घ्यायचंय की नाही. ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो. आता तुम्ही असे जा, समाज डोक्यावर घेऊन नाच. कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही. आता ते व्हिडिओ सापडायचा नाही, एखाद्या दिवशी मला रात्री टाकला होता कोणीतरी, मी लगेच दाखवत असते. जिथले तिथंच आपलं असतं. मी सापडल्यावर देईन तुम्हाला. बरोबर आहे, बोलले होते ना. मी ते मला कुणीतरी दाखवलं, बातम्या आल्या, मी आधी बघितलं नव्हतं. ते आल्या ना, मी ते आधी बघितलं नव्हतं. हे बघा, आम्ही विरोधक नाही, महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण. आम्ही जी चुकला ना त्याला झापतो, सोडतच नाही. आणि जे चांगलं बोललाय त्याला मानतो सुद्धा. ज्या अर्थी ते जर तसं बोलताय देवेंद्र फडणवीस साहेब, तर इकडून त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख जर तसा केलाय, मी ऐकलाय, तर त्यांनी तर उत्तर द्यायलाच पाहिजे. आणि नसल देणार तर वाट बघायची काय करायची, कोणाची काय वाट बघायची गरज नाही. एकटाच 50-55% मराठा. आणि योगायोगाने आज आणि उद्या 2 दिवस शरद पवार संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मग काय करू आता? तुम्ही किंवा त्यांना अशी काही आव्हान त्यांना तुम्ही असं मी कोणालाच करीत नाही, त्यांनाच कोणालाच करत नाही. माझा समाज आणि मी, आम्ही दोघंच एकमेकाला आव्हान करतो आणि आमच्या ताकदीवर शक्तीवर लढतो. आहे कोणाचं काय? चलो, धन्यवाद बस. आणि सर, अरे